न्यायालयाचा अहवाल हा अंशतः स्वीकारू नये, तर तो अहवाल पूर्णपणे स्वीकारावा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. आपल्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आहेत. ते या अहवालावर काय म्हणतात आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. साहेब, अंशतः आज देखील अंशतः अहवाल स्वीकारला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज मंत्रिमंडळाने आदर्शचा अहवाल अंशतः स्वीकारला, याचा अर्थ अंशतः फेटाळला. ही जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक आहे, शुद्ध धूळफेक आहे. या ठिकाणी कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत हा अहवाल आलेला आहे. न्यायमूर्ती पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप वेळ देऊन या संदर्भामधला अहवाल तयार केलेला आहे. त्यांनी यामध्ये ठपका दिलेला असताना पुरावे दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आदर्शच्या जागेच्या संदर्भामध्ये जसा वाद होता, त्याबरोबर आदर्शला ज्यांना ज्यांना फ्लॅट दिलेले आहे त्यांनी बोगस उत्पन्न दाखवलं, बनावट कागदपत्र तयार केले, बनावट ॲफिडेव्हिट तयार केले, एकमेकांच्या संगनमताने हा गुन्हा केला. बेनामी फ्लॅट्स आले असतील तर कुणाचे तरी पैसे त्या ठिकाणी सायफन करून आले. अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होऊ शकतात. परंतु या ठिकाणी आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार नाही, अशा स्वरूपाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याचा अर्थ असा आहे की आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. एक सर्वात महत्त्वाचं ते म्हणतात, आम्ही 12 अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहोत ज्यांनी सेवा शर्तीचा भंग केला आहे. तसंच आम्ही जे 22 जे फ्लॅट्स आहेत, जे बेनामी आहेत, ते आम्ही रद्द करू. काय याने समाधान होईल? हे समाधानाचं कारणच नाही. एक तर एक तुमच्या मंत्र्यांना वाचवायचं आणि अधिकाऱ्यांना फाशी लावायचं हे धोरण बरोबर नाही आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला न विचारता किंवा आमचं म्हणणं ऐकून न घेता निर्णय झालेला आहे. ठीक आहे, ते दोषी असतील, परंतु नैसर्गिक न्यायतत्वानुसार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. आणि मग 22 फ्लॅट तुम्ही त्या ठिकाणी म्हणतात की बेनामी आहे म्हणून कार्यवाही करू. पण बाकीच्यांनी जे फ्लॅट घेतले ते नियमबाह्य घेतलेत ना. 16,000 11,000 रुपये तुम्ही महिन्याचं उत्पन्न दाखवत आहात. खोटं उत्पन्न दाखवून तुम्ही घेतले, जे गोरगरीब माणसासाठी असतात, जे NTI SCI त्याच्या संदर्भामध्ये बोगस ॲफिडेव्हिट करून तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेट बोगस दाखवून घेत आहात, याचा अर्थ सुद्धा फसवणूक आहे. मग या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही काय नको, सारेच फ्लॅट ताब्यात घ्यावे. सरकारने या संदर्भात मागची उदाहरणं लक्षात घ्या. ज्यावेळेस प्रतिभा बिल्डिंगच्या संदर्भामध्ये अनाधिकृत बांधकाम आहे असं केस चालली आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही केस गेली, तर सर्वोच्च न्यायालयाने ही इमारत पाडून टाका असे आदेश दिले. या ठिकाणी तुम्हाला पाडायचे नसतील तर सर्व फ्लॅट ताब्यात घ्या आणि बाकीच्यांना गरजू व्यक्तींना वाटा ना ते. परंतु ज्यांनी फसवणूक केली, ज्यांनी या ठिकाणी लुबाडणूक केली, खोटे कागदपत्र तयार केले, त्यांना संरक्षण एक बाजूला देत आहे. म्हणजे मुख्यमंत्री अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देऊन राहिले. एक सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की ही लढाई जर अंशतः अहवाल स्वीकारत असतील तर पूर्ण अहवाल स्वीकारण्यासाठी का न्यायालयीन लढाई नाही, आम्ही न्यायालयामध्ये जाणारच आहोत. आम्ही अपील तयार केलेलं आहे. नाताळच्या सुट्या असल्यामुळे आमचं अपील त्या ठिकाणी दाखल होऊ शकलेलं नाही. एक पूर्वीपासून आदर्शचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी करत आहे. विधानसभेमध्ये याच्या संदर्भातला आम्ही पाठपुरावा केलेला आहे. अगदी आत्ताही आदर्शचा अहवाल हा विधानसभेत ठेवावा यासाठी आमचे आमदार योगेश सागर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आदेश दिले की हा अहवाल ठेवावा, म्हणून सरकारने तो ठेवला. नाही ते 1 वर्ष झाले पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे हा अहवाल आलेलाच आहे. त्यांना माहीत होतं यात कोण दोषी आहे, म्हणून त्यांनी हा अहवाल विधानसभेत ठेवला. प्रत्येक वेळी आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार मग सरकारने कार्यवाही केलेली या ठिकाणी आहे. आता ह्या लोकांवर कार्यवाही व्हावी म्हणूनही आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत, दाद मागणार आहोत. आणि जोपर्यंत याच्यातले जे कोणी दोषी असतील, कोणत्याही पक्षाचे असो, कोणताही राजकारणी असो, दोषी असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असा आग्रह आम्ही न्यायालयामध्ये धरणार आहोत.